आणि आता काही राजकीय बातम्या सुद्धा बघूयात। भाजपचा नवा मुंबई अध्यक्ष कोण होणार यावरून सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचं नाव या पदासाठी आघाडीवर आहे, मात्र भाजपमधल्याच काही नेत्यांचा त्यांना विरोध आहे। प्रवीण दरेकर हे मूळचे भाजपचे नसल्याच्या मुद्द्यावर हा विरोध होतोय अशी चर्चा आहे। नेमका काय आहे आपण पाहूयात या रिपोर्टमधून। प्रवीण दरेकर गेल्या 10 वर्षांपासून भाजपची पताका खांद्यावर घेतलेला नेता, सहकार क्षेत्रात दबदबा असलेला मुंबईतला भाजपचा एकमेव नेता। पण आता त्याच नेत्याला मुंबई भाजपचा अध्यक्ष करू नका असा भाजपमधूनच होरा लागल्याची माहिती सूत्रांनी दिली। आगामी काळात मुंबई महापालिका निवडणूक आहे, त्यामुळे मुंबईचं भाजपचं अध्यक्षपद हे महत्त्वाचं मानलं जात आहे। विशेष म्हणजे आशिष शेलार हे कॅबिनेट मंत्री झालेले आहेत, त्यामुळे एक पद एक नेता या नियमानुसार आशिष शेलार यांना आता मुंबई अध्यक्षपद सोडावं लागणार आहे। राष्ट्रीय अध्यक्ष भाजपाचा कोण याची चर्चा सुरू असताना मुंबई अध्यक्ष कोण याची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे भाजपमध्ये अध्यक्षपदासाठी चढाओढ लागली। त्यात आमदार अमित साटम, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार सुनील राणे अशा चौघांची नावं आघाडीवर आहेत। पण सूत्रांच्या मते भाजपमधल्याच काही नेत्यांनी दरेकर यांना विरोध सुरू केलाय। आता दरेकर यांच्या या पदावर वर्णी लागण्यासाठीच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही बाजू पाहू। दरेकरांच्या गाठीशी विद्यार्थी सेना, मनसे आणि भाजप अशा 3 संघटनांचा अनुभव आहे। पण दरेकर हे मूळचे भाजपचे नाहीत असा त्यांच्या विरोधकांचा आक्षेप आहे। विधान परिषदेचे आमदार आणि विरोधी पक्षनेते पदाचाही त्यांना अनुभव आहे, पण भाजपच्या संघटनात्मक पातळीवर त्यांना अनुभव नसल्याची चर्चा आहे। मुंबईतल्या सहकार क्षेत्रातल्या बड्या अशा मुंबई बँकेवर दरेकर अध्यक्ष आहेत, पण स्थानिक पातळीवरच्या नेत्यांची त्यांचा राबता कमी असल्याचा दावा केला जातो। दरेकर हे मराठी आणि कोकणी चेहरा आहेत ही जमेची बाजू आहे, पण मराठी वगळता इतर समाजातल्या जनसंपर्कावर मात्र शंका आहे। दरेकर हे फडणवीसांच्या मर्जीतले नेते मानले जातात, पण दरेकरांना इतकं मोठं पद देण्याला पक्षातूनच विरोध आहे। काही लोक विचित्रपणा करतात आहे, हे विचित्रपणा आहे। या महाराष्ट्रामध्ये आपापली भाषा सर्वांना वापरण्याचा अधिकार आहे, पण मराठी भाषा ही महाराष्ट्राची आहे, ती पुढे नेली पाहिजे, ती अग्रगण्य भाषा झाली पाहिजे। आमच्या माय मराठीचा आवाज हा संपूर्ण देशामध्ये गुंजला पाहिजे। पण याचा अर्थ असा स्थानिक लेवलला वाद करून भाषामध्ये वाद करणं काही योग्य नाही। बावनकुळेंनीही दरेकर यांना होणाऱ्या विरोधावर स्पष्ट भूमिका घेतलेली नाही। या उलट त्यांनी कुणालाही लादणार नाही असा पवित्रा घेत सूचक संकेतच दिले आहेत। लोकसभा त्यानंतर विधानसभा अशा निवडणुकीमध्ये भाजप विजयी झालं नाही तर नंबर 1 पक्ष राहिला। आता लक्ष असणार आहे मुंबई महापालिका, यामुळे मुंबईचा अध्यक्ष तितकाच महत्त्वाचा असणार आहे। मुख्यमंत्र्यांना स्वतःचं राजकीय वरदहस्त अधिक भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातनं स्वतःच्या जवळचा मुंबई अध्यक्ष हवा आहे, तर दुसरीकडे केंद्राच्या नेतृत्वाला अजून काही वेगळं वाटतं का याविषयी तर्कवितर्क आहेत। यामुळेच दरेकरांच्या नावाला चर्चा सुरू असतानाच अंतर्गत विरोध सुरू झाला आहे। नेमकं पुढे काय घडतं हे पाहणं गरजेचं असणार आहे, पण मुंबई अध्यक्ष हा मुद्दा भाजपासाठी महत्त्वाचा मानला जातोय, तो यामुळेच। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोषसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।